सोनानगर चौक येथील बेकायदेशीर हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा। हुक्का पार्लर चालविण्याचा परवाना नसताना लोकांना हुक्का पिण्यासाठी लागणारे साहित्य व साधने पुरवणाऱ्या हुक्का पार्लरवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकून 1200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून एकास ताब्यात घेतले। ही कारवाई सावेडी परिसरातील सोनानगर चौक येथील पत्राच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बोकरोड नावाच्या हुक्का पार्लरवर 1 एप्रिल रोजी पहाटे 1:30च्या सुमारास घडली आहे। तोफखाना पोलिसांना माहिती मिळाली की सोनानगर चौक येथे एका पत्राच्या शेडमध्ये ब्रोकोड हुक्का पार्लर सुरू आहे अशी माहिती मिळाल्याने तोफखाना पोलीस पथक तात्काळ त्या ठिकाणी गेले असता पोलिसांची चाहूल लागताच तेथील काही इसम पाठीमागील बाजूस दरवाजा उघडून पळून गेले। तेथे असलेल्या एका तरुणास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव आयुष भीम भटराय वय 18 राहणार वाघ गल्ली असे असल्याचे सांगितले। तसेच त्याने येथे हुक्का पार्लर चालवला जात असल्याचे सांगितले। त्याच्याकडे हुक्का पार्लर चालवण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याने त्याच्याकडे परवाना नसल्याचे सांगितले। पोलिसांनी त्या पत्राच्या शेडची पाहणी केली असता ते शेड 20 बाय 15 फूट लांबी रुंदीचे असून त्यामध्ये बसण्याकरिता सोफा व टेबलची मांडणी केलेली दिसून आली। टेबलवर हुक्का पिण्यासाठी काचेचे टीपॉय ठेवलेले दिसून आले। तसेच हुक्का पिण्यासाठी लागणारे साहित्य तेथे मिळून आले, ते पोलिसांनी जप्त केले। या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी हेड कॉन्स्टेबल सूरज वाबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयुष भटराव याच्या विरुद्ध सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने पुरवठा आणि वितरण विनिमय अधिनियम 203 चे सुधारित अधिनियम 2018 चे कलम 4(21)(अ) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।